जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024मध्ये आणखीन एका जिल्ह्याची निवड व प्रतीक्षा यादी लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे बघूया प्रत्येक युनिट वाईज पथकनुसार कट ऑफ किती गेलेला आहे, मेल कॅन्डिडेट असो किंवा फिमेल. तर बघा दर्यापूर आपण व्यवस्थित सर्व बघणार आहोत. दर्यापूरमधील आपण मेल कॅन्डिडेट बघूया. टॉपरला 31 मार्क आहे आणि इथे कट ऑफ बघूया किती गेलेला आहे. तर कट ऑफ बघूया आपण थोडा, ठीक आहे. तर बघा कट ऑफ दर्यापूरला 26 मार्कवर गेलेला आहे मेल कॅन्डिडेट, ठीक आहे. त्यानंतर दर्यापूरमध्येच महिला कॅन्डिडेट टॉपर बघा 34 मार्क आहे आणि कट ऑफ गेलेला आहे महिलांचा इथे 20 मार्कवर. थोडा बाकी जिल्ह्यांपेक्षा इथे हाय कट ऑफ दिसतोय. त्यानंतर पुढील जे पथक आहे, युनिट आहे, ते आहे अचलपूर आणि अचलपूरचा कट ऑफ गेलेला आहे मेल कॅन्डिडेटचा 27 गुणांवर, ठीक आहे. पुढील महिलांचा अचलपूरमध्ये बघूया आणि महिलांमध्ये अचलपूरला टॉपर आहे 35 मार्क आणि कट ऑफ गेलेला आहे 24 गुणांवर. पुढील युनिट बघूया, पथक बघूया. पुढील युनिट आहे ते म्हणजे मोर्शी आणि कट ऑफ गेलेला आहे मोर्शीला मेल कॅन्डिडेटचा पुरुष उमेदवारांचा 27 गुणांवर. त्यानंतर पुढील युनिट बघा, युनिट आहे मोर्शीच आणि फिमेलचा कट ऑफ इथे सुद्धा 28 गेलेला आहे. म्हणजे खूप भारी कट ऑफ इथे होमगार्डसुद्धा जात आहे. म्हणजे खूप कॉम्पिटिशन प्रत्येकच डिपार्टमेंटमध्ये वाढलेली आहे. याचं कारण म्हणजे बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यानंतर बघा चांदूर रेल्वे युनिट मेल आणि कट ऑफ गेलेला आहे चांदूर रेल्वेला पुरुषांचा 27 गुणांवर, ठीक आहे. त्यानंतर बघा चांदूर रेल्वे युनिट फिमेल कट ऑफ बघायला जर आपण गेलो तर 24 गुणांवर कट ऑफ गेला आहे. यांचासुद्धा भारी कट ऑफ जातो आहे, महिलांचासुद्धा इथे. त्यानंतर पहा धारणी युनिट मेल आणि कट ऑफ गेला 29 गुणांवर, ठीक आहे. त्यानंतर पुढील कट ऑफ बघूया धारणी फिमेलचा आणि फिमेलचा कट ऑफ आहे धारणीला 22 गुणांवर. त्यानंतर बघा पुढील कट ऑफ बघूया आपण. पुढील जो कट ऑफ आहे तो आहे अमरावती युनिट, ठीक आहे. आणि अमरावती युनिटला मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ गेलेला आहे, इथे मेलच आहे वाटते फक्त सिलेक्शनमध्ये, तर 26 कट ऑफ गेलेला आहे अमरावतीला. आता बघा ज्यांचं सिलेक्शन झालं त्यासाठी इथे इन्स्ट्रक्शन दिले आहे. इन्स्ट्रक्शन तुम्हाला व्यवस्थित वाचायचे असेल, कारण की हा जो निकाल आहे हा निकाल आहे अमरावती होमगार्ड भरतीसाठी निवड यादी लागलेली आहे. ही यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता. याआधी साताराचा निकाल लागलेला होता, तो सुद्धा आपण टाकलेला आहे, ठीक आहे. तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा.